सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भुईंजगाव आणि त्या गावातील ऐतिहासिक जाधवराव वाडा, जिथे तब्बल 400 वर्षांची रामनवमीची परंपरा आजही भक्तिभावात जपली जात आहे। समर्थ रामदास स्वामी यांच्या सूचनेनुसार प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीमुळे या वाड्याला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लाभले असून दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे। आई जिजाऊंच्या वंशाशी निगडीत असलेल्या जाधवराव घराण्याचा हा ऐतिहासिक वाडा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्या रानू अक्का यांचे सासर म्हणूनही ओळखला जातो। त्यामुळे या वाड्याचे ऐतिहासिक महत्त्व अधिक अधोरेखित होते। सुमारे 350 ते 400 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेली ही रामनवमी परंपरा आजही अखंडितपणे जपली जात आहे। भुईंज येथील जाधवराव वाड्यात प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती विराजमान असून रामनवमीच्या दिवशी येथे विशेष पूजा, अभिषेक आणि आकर्षक अलंकारिक सजावट करण्यात येते। शेकडो वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा आजही भक्तांच्या श्रद्धेने टिकून आहे। रामनवमी निमित्त वाड्यात भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळत असून गावकऱ्यांच्यासह पंचक्रोशीतील हजारो रामभक्त या उत्सवात सहभागी झाले आहेत। भुईंजगाव ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते। येथील जाधवराव वाडा आणि समाधीस्थळ हे भाविकांच्यासाठी आकर्षणाचे केंद्र ठरत असून रामनवमीच्या निमित्ताने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेला आहे। सुमारे 400 वर्षाची परंपरा जपत भुईंज येथील जाधवराव वाड्यात रामनवमी उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होत असून या ऐतिहासिक परंपरेमुळे हा वाडा केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक वारशाचेही महत्त्वपूर्ण केंद्र ठरत आहे। त्यांचे शिष्य त्यांच्याकडे तयार झालेले त्यांच्यापेक्षाही आता उत्तम व्हायचेच आहेत आपल्या केनियाज आपल्या इथं शेवट केलेली आहे। त्यांना पूर्ण फुलाची पाकळी, शाल, श्रीफळ आणि पाकिट यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं क्रियाभ्याम् गडावर तर आमच्या जाधवराव कुटुंब यांच्याकडे पण आहे आणि इतक्या वर्षाची परंपरा अजून अखंडपणाने आपण 9 दिवस रामनवमी इथं आपल्या भुईंज गावामध्ये जाधवरावच्या वाड्यामध्ये साजरी करत आहोत। गेली 9 दिवस सर्व गावातील ग्रामस्थ, त्याच्यानंतर धार्मिक मंडळी सगळी, भजन हवन होम करणारी सगळी मंडळी रोज संध्याकाळी 9 वाजल्यापासून 11, 11:30 वाजेपर्यंत इथं या आपल्या रामाच्या मंदिरामध्ये येऊन आपली इथं सर्व आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।